आणि या तासाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी औरंगाबादमधून आहे। औरंगाबादमध्ये राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांना मारहाण करण्यात आलेली आहे। आज दुपारी औरंगाबादच्या सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। मुंबईतलं आंबेडकर भवन पाडल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय। कृष्णा केंडे आपल्याबरोबर आहे। कृष्णा, नेमकं काय घडलंय, कोण होते हे सगळे लोक आणि काय त्यांचा राग आहे? भरीप बहुजन महासंघाचे हे सगळे कार्यकर्ते होते। 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेला आहे। यामध्ये भरीपचे जिल्हाध्यक्ष अमित भुजबळसह काही महिलांचा देखील समावेश आहे। अगदी काही वेळापूर्वीची घटना आहे प्राजक्ता। औरंगाबादच्या सुभेदारी विश्रामगृहावर रत्नाकर गायकवाड हे सपत्नीक आले होते। त्यांचा आज दिवसभराचा शासकीय कार्यक्रम होता। राज्याचे माहिती आयुक्त आहेत रत्नाकर गायकवाड, यांच्यावरती ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला की मुंबईतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन का पाडलं, आणि यांची शाब्दिक चकमक होऊन त्या चकमकीचं रूपांतर मारहाणीत झालं आणि रत्नाकर गायकवाड यांना मारहाण करण्याचा प्रयत्न या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला। त्या दरम्यान रत्नाकर गायकवाड खाली पडले। त्याच बरोबर त्यांच्या पत्नी देखील होत्या, त्यांनाही धक्काबुक्की या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। आणि औरंगाबादच्या या 6 जे कार्यकर्ते आहेत भरीप बहुजन महासंघाचे, या 6 कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। प्राजक्ता, मात्र सुभेदारी गेस्ट हाऊस म्हणजे हे शासकीय विश्रामगृह आहे। एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे येणार या संदर्भातला काही अंदाज होता? या संदर्भात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या देखील पोलिसांची देखील एक गाडी होती, कुमक सोबत होती। मात्र तरी देखील या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे। पोलिसांनी त्या तात्काळ अटक करण्यात फक्त या कुमकीची मदत झाली। मात्र आपण जर या व्हिज्युअलमध्ये पाहिलं असेल तर त्यामध्ये सरळ सरळ धक्काबुक्की आणि मारहाण करताना कार्यकर्ते दिसत आहेत। रत्नाकर गायकवाड यांना देखील धक्काबुक्की खाली, ते एवढ्या प्रमाणावरती धक्काबुक्की होती आणि मारहाण होती की ते जागेवरती खाली बसलेले देखील आहेत आणि त्यांना मुक्कामार लागलेला आहे आणि त्यांना तात्काळ विमानतळावरती हलवण्यात आलेलं आहे, कारण 4:30 वाजता त्यांचं प्लेन मुंबईसाठी आहे। त्यामुळे या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही। मात्र या सगळ्याच्या विषयी आम्ही ज्या अमित भुजबळ नावाच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे त्याला कारण विचारलं असता त्यांनी मुंबईतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन यांनी पाडलं आणि त्यामुळे आमचा त्यांच्यावरती राग होता आणि त्यामुळे अशा प्रकारचं कृत्य आम्ही केल्याचे कबुली देखील भरीप बहुजन महासंघाच्या वतीने देण्यात आलेली आहे। प्राजक्ता, पण गायकवाडांचा हा दौरा नियोजित होता का? कारण अशा पद्धतीने अमित भुजबळांनी प्लॅन करून हा हल्ला केलाय। निश्चितच हा नियोजित दौरा होता। मात्र अशा प्रकारचं कुठलीही हल्ला कोणी करू शकतं या संदर्भात कल्पना पोलिसांना नसावी, त्यामुळे फारशी दक्षता घेण्यात आल्याचं या ठिकाणी दिसत नाही। अचानक हा अशा प्रकारचा कृष्णा, तुला मी थोडंसं या ठिकाणी थांबवतीये। आनंदराज आंबेडकर आता आपल्याबरोबर आहेत। आनंदराजजी, हा हल्ला झालेला आहे, एका अधिकाऱ्यावरती अशा पद्धतीने हल्ला होतोय, पहिली प्रतिक्रिया काय आपली? नाही, आता दुर्दैवी हल्ला आहे, यामध्ये प्रश्नच नाही। परंतु आंबेडकरी जनतेमध्ये ज्या पद्धतीने ते बाबासाहेब आंबेडकरांचं ते एकंदरीत पुत्रभूषण बिल्डिंग प्रेस आणि त्या आंबेडकर भवनावर रात्रीचा हल्ला केला, तो अजूनही आंबेडकरी जनता विसरलेली नाही आणि त्यामुळे हे दुर्दैव हल्ला झाला असं म्हटलं पाहिजे, तर त्याचा मी निषेध करतो। आनंदराजजी, मात्र अशा पद्धतीने आपला निषेध नोंदवणं योग्य आहे का? हल्ला करणं योग्य आहे का? नाही ना, मी नाही म्हटलं ना, दुर्दैवी आहे असंच म्हणतो मी। मग आता कार्यकर्त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, मी ते आता मी कार्यकर्ता, हे माझे कार्यकर्ते नाही आणि त्यामुळं मी काही त्याला सांगू शकत नाही। परंतु एकंदरीत आंबेडकर जनता म्हणजे ते कुठच्याही पक्षाचे असो किंवा कुठच्या आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने मोर्चा निघाला एवढा भर पावसात, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की प्रचंड लोकांमध्ये रोष आहे आणि लोकांमध्ये रोष आहे। म्हणूनच नेत्यांकडून अपेक्षा आहे की हा रोष अशा पद्धतीने व्यक्त व्हायला नकोय। मार्ग आहेत वेगवेगळे, मात्र माजी अधिकाऱ्यावरती अशा पद्धतीने हल्ला करणं योग्य वाटतंय? तुम्ही निषेध केलाय, मात्र आता आंबेडकरी जनतेला काय आवाहन कराल? नाही, मी त्याच्याबद्दल मी त्याचा निषेध करतो। अशा भ्याडपणे हल्ला करू नये कोणावर, ते योग्य नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संविधानिक मार्ग ठेवलेले आहेत, ते संविधानिक मार्ग चुकाळले पाहिजेत या मताचं मी आहे। धन्यवाद आनंदराजजी, आपण एबीपी माझाकडे प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर रिपब्लिकन नेते आनंदराज आंबेडकर आता आपल्याबरोबर होते। भारिपचे कार्यकर्ते 6 कार्यकर्ते पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेतलेले आहेत। माजी अधिकारी आहेत रत्नाकर गायकवाड, यांच्यावरती आज औरंगाबादमध्ये हल्ला करण्यात आलेला आहे। कृष्णा केंडे आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। कृष्णा, तू जसं सांगितलंच तसं अमित भुजबळ यामध्ये एक नाव पुढे येतंय, मात्र इतर जे 5 कार्यकर्ते आहेत ते कोण आहेत, त्यांच्याबद्दलची काही ओळख कळू शकली आहे का?
प्राजक्ता अमित भुईगळ नावाचे जिल्हाध्यक्ष आहेत भारिप बहुजन महासंघाचे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत 10 ते 12 कार्यकर्ते होते आणि अचानकपणे हा हल्ला त्यांनी चढवला आणि सुभेदारी विश्रामगृहावर ते त्यांचं सामान घेण्यासाठी आलेले होते आणि ते मुंबईला 4:30च्या विमानाने जाणार होते. मात्र अचानक हा हल्ला झालेला आहे. त्यामध्ये काही महिला देखील होत्या हल्ला करणाऱ्यांमध्ये. त्या महिलांना देखील 2 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामुळे अचानक हा त्यांच्यावरती हल्ला झाला. त्यामुळे ते काही करू शकलेले नाही. मात्र पोलीसची कुमक देखील सोबत होती. मात्र त्या कुमक त्यांची गाडी येईपर्यंत हा सगळा प्रकार झालेला आहे आणि अमित भुईगळसह 5 कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. बेगमपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता सध्या गायकवाड हे मुंबईकडे निघालेले आहेत. त्यामुळे त्यांची देखील प्रतिक्रिया या संदर्भात मिळू शकलेली नाही. मात्र या सगळ्याचं कारण आंबेडकर भवन पाडल्यामुळेच हा हल्ला केल्याचं या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत भारिप बहुजन महासंघाचे त्यांनी म्हटलेलं आहे. प्राजक्ता, अमित भुजबळ यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीने आधी कधी आंबेडकर भवनाबद्दलचा राग व्यक्त करण्यात आलेला होता का, किंवा याआधी त्यांनी कधी अशा पद्धतीने आपला निषेध नोंदवला होता का, की आज ही पहिलीच घटना घडतीये? जी आपल्याकडे माहिती आहे त्यानुसार यापूर्वी अशा प्रकारचा निदर्शने करण्यात आलेली होती. मात्र अशा प्रकारचा आहे अमित भुईगळ नावाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी यापूर्वी अशा प्रकारचे आक्रमक आंदोलन केलेली आहेत. मात्र अचानक हे आंदोलन झाल्यामुळे या संदर्भात कुठलीही माहिती पोलिसांना नव्हती ना तिथल्या कुठल्या लोकांना होती. त्यामुळे या संदर्भात फारशी सुरक्षा त्यांना मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांच्याजवळ जी सुरक्षा होती त्यांनी तात्काळ हा हल्ला झाल्यानंतर रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत दोघांनाही कडक केला आणि त्यांना पोलिसांच्या गाडीमध्ये घेऊन विमानतळाकडे ते गेलेले आहेत. मात्र हा अशा प्रकारचा अचानक जो हल्ला झालेला आहे त्यामुळे ते प्रतिकार करू शकले नाहीत किंवा तिथे जे पोलीस होते ते देखील मदतीला पोहोचू शकलेले नव्हते आणि त्यामुळे हा सगळा प्रकार झाल्याचं समोर येतं. कृष्णा, अमित भुजबळांबद्दल जर बोलायचं झालं तर हे जे कार्यकर्ते आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे? अमित भुईगळ हे कार्यकर्ते भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष आहे. औरंगाबाद मध्यमधून गत वर्षी निवडणुकीला आमदारकीच्या निवडणुकीला देखील ते उभे होते. मात्र अशा प्रकारची जे हिंसक आंदोलन त्यांनी यापूर्वी देखील केलेले आहेत. शाई फेक करण्याचं अधिकाऱ्यावरती आंदोलन असेल किंवा इतर आंदोलन असतील. औरंगाबाद महानगरपालिकेचे नगरसेवक देखील अमित भुईगळ राहिलेले आहेत. मात्र यावेळी त्यांचा वॉर्ड आरक्षित झाला त्यामुळे त्यांना तिथे उभा राहता आलं नाही. मात्र जिल्हाध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि याबरोबरच त्यांची राजकीय कारकीर्द जी आहे ती नगरसेवकापर्यंत होती. मात्र गत निवडणुकीमध्ये ते त्यामुळे यावेळी ते निवडून येऊ शकलेले नाहीत. मात्र आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात की आज औरंगाबादमध्ये नेमकं काय घडलं. कृष्णा, पुन्हा एकदा सांग, आज औरंगाबादमध्ये नेमकं काय आणि कसं घडलं? प्राजक्ता, काही वेळापूर्वीच 10 मिनिटापूर्वीचे हे सगळे दृश्य आपण पाहत आहात. औरंगाबादच्या सुभेदारी विश्रामगृहावरती हे दृश्य आहेत. रत्नाकर गायकवाड जे माहिती आयुक्त आहेत आणि माजी अधिकारी आहेत हे औरंगाबादमध्ये नियोजित त्यांच्या शासकीय दौऱ्यासाठी सपत्नीक आलेले होते आणि त्या दरम्यान भारिप बहुजन महासंघाचे अमित भुईगळ नावाचे कार्यकर्ते आहेत. यांनी यांच्यासह 6 ते 7 कार्यकर्त्यांनी हल्ला चढवलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांना मारहाण आणि पत्नीला देखील धक्काबुक्की केलेली आहे आणि त्यांना पोलिसांनी कडक केलं. मात्र तोपर्यंत त्यांना मारहाण आणि धक्काबुक्की झाली त्यामुळे ते जमिनीवरती देखील कोसळले आणि पोलिसांनी त्यांना कडक करून आता औरंगाबादच्या विमानतळावरती घेऊन गेलेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया या संदर्भात मिळू शकलेली नाही. मात्र ज्यांनी हा हल्ला केला आहे भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईमधलं आंबेडकर भवन जे पाडलेलं आहे आणि त्या पाडल्याचा जाब आम्ही विचारायला गेलेलो होतो आणि त्या दरम्यान ही मारहाण झाल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. 6 कार्यकर्ते आहेत ज्यामध्ये अमित भुईगळसह 4 कार्यकर्ते आणि 1-2 लेडीज आहेत. ज्यामध्ये असे 6 कार्यकर्ते औरंगाबादच्या बेगमपुरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे. आता 6 कार्यकर्ते ताब्यात आहे आणि त्यांनी हा हल्ला मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन पाडल्याचा निषेध म्हणून केलेला असल्याची या ठिकाणी माहिती आहे. प्राजक्ता,
कृष्णा, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. काही वेळापूर्वी या सगळ्या प्रकारावरती आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतलेली आहे. पाहूयात काय म्हणतात आनंदराज आंबेडकर. नाही, आता दुर्दैवी हल्ला यामध्ये प्रश्नच नाही. परंतु आंबेडकरी जनतेमध्ये ज्या पद्धतीचे बाबासाहेब आंबेडकरांचं ते एकंदरीत पुत्रभूषण बिल्डिंग प्रेस आणि त्या आंबेडकर भवनावर रात्रीचा हल्ला केला, तो अजूनही आंबेडकरी जनता विसरलेली नाही. आणि त्यामुळेच हे दुर्दैव हल्ला झाला असं म्हटलं पाहिजे. तर त्याचा मी निषेध करतो. आनंदराजजी, मात्र अशा पद्धतीने आपला निषेध नोंदवणं योग्य आहे का? हल्ला करणं योग्य आहे का? नाही ना, मी नाही म्हटलं ना, दुर्दैवी आहे असंच म्हणतो मी. मग आता कार्यकर्त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, मी ते आता मी कार्यकर्ता, हे माझे कार्यकर्ते नाही आणि त्यामुळं मी काही त्याला सांगू शकत नाही. परंतु एकंदरीत आंबेडकर जनता म्हणजे ते कुठच्याही पक्षाचे असो किंवा कुठच्या आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने मोर्चा निघाला एवढा भर पावसात, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की प्रचंड लोकांमध्ये रोष आहे. आणि लोकांमध्ये रोष आहे, म्हणूनच नेत्यांकडून अपेक्षा आहे की हा रोष अशा पद्धतीने व्यक्त व्हायला नकोय. मार्ग आहेत वेगवेगळे, मात्र माजी अधिकाऱ्यावरती अशा पद्धतीने हल्ला करणं योग्य वाटतंय? तुम्ही निषेध केलाय, मात्र आता आंबेडकरी जनतेला काय आवाहन करा? नाही, मी त्याच्याबद्दल मी त्याचा निषेध करतो. अशा भ्याडपणा हल्ला करू नये कोणावर, ते योग्य नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संविधानिक मार्ग ठेवलेले आहेत, ते संविधानिक मार्ग चुकाळले पाहिजेत या मताचं मी आहे. धन्यवाद आनंदराजजी, आपण एबीपी माझाकडे प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर औरंगाबादमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि रत्नाकर गायकवाड यांच्यावरती, माजी सनदी अधिकारी आहेत रत्नाकर गायकवाड यांच्यावरती हा हल्ला करण्यात आलेला आहे. आंबेडकर भवन मुंबईमध्ये जे पाडलं गेलं त्या रागातून हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. अमित भुजबळ यांच्यासह 5 कार्यकर्त्यांना औरंगाबादमधून सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय.